हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? नक्कीच बरेच असताल. तर मी माझ्या माहेरी आलेली आहे. माझ्या माहेरी येऊन तसं तर 4-5 दिवस झाले. ब्लॉग बनवावं म्हणलं, काही बनवणं झालं नाही, टाईमच भेटला नाही. तर म्हटलं आज ब्लॉग बनवावं. तर आज माझ्या दादांनी खेकडे आणलेले आहेत. आज आमच्या दादांनी हे असे खेकडे आणलेले आहेत. तर खेकड्याची भाजी बनवायची आहे आणि भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. खेकड्यांमधलं घाण काढून वगैरे असं ह्याच्यामध्ये काय काढून ठेवलेत, ह्याच्यामध्ये काय काढलेत. काय करायचं काकू? ह्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं, थोडं गरम करायचं. भाकरी संग खाल्लं तर लई छान लागते. आता कढईमध्ये टाकायचं, हे खलबत्त्यामध्ये कुटायचं, पाणी काढायचं, घ्यायचं चाळणीनं, चांगलं भाजायचं. मसाला टाकून मटणसारखं करायचं. मटणाचं कसं करते तसं रेडी करायचं. चला आता भाज्या करू. आता मीठ वगैरे टाकून हे बघा, हे आता आमचे काकू खेकडे फ्राय करत आहे. मीठ टाकलं, हळद टाकायचं. जरा इथं अंधार इकडं पलीकडे किचनमध्ये. हळद थोडं, आधी हळद मीठ टाकून फ्राय करायचं का? हळद मीठ टाकून पुन्हा तेल टाकायचं. पाणी हटल्यावर पुन्हा ते फुटलेलं पाणी गाळून टाकायचं. आता ते पाणी आहे का ते कुठल्याला? आता ते कुठले ना ते पाणी आहे. आता ते कुठले ना ते पाय ते तोडलेलं त्याचं पाणी आणि ते मटणासारखं भाजून घ्यायचं. आता चटचट झाल्यावर तेल टाकायचं, थोडं पाणी गाळून टाकायचं. आमच्या काकूला जरा बोलायला जमत नाही, पण ते माझ्यासाठी बोलत आहेत, जरा समजून घ्या. इकडे आहेत ना असं मटणासारखं चांगलं हे नाही का फ्राय करून असं शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे ते वशाळ वास नाही मारणार म्हणून. आणि हे इकडे बघा खेकड्याच्या भाजीसाठी वाटण तेलामध्ये फ्राय करत आहे आमची काकू. तर हे बघा, हे असं वाटण तेलामध्ये फ्राय करत आहे. मी हे असं खेकडे मटणासारखं शिजवून घेतलेलं पहिल्यांदाच बघायला लागले. आमची काकू म्हटली की असं मटणासारखं शिजवून घेतलं ना खेकडे की वशाळ वास नाही मारत. चटणी, हे घरातलं मसाला आहे, टाकायचं. लाल तिखट, काळा तिखट मिक्स. आमच्या भाज्या अशा साध्या असतात, असं मसाले वगैरे असं काहीच नसतं. आमची काकू तसे मसाले वगैरे टाकत नाही, एकदम साधं आणि सिंपलच करते. तर हे असं आमच्या काकूने मसाला वगैरे टाकलेला आहे, घरामध्ये बनवलेला मसाला टाकलेला आहे, दुसरं काहीच नाही टाकलं. एकदम असं गावरान पद्धतीची भाजी बनवलेली आहे, म्हणजे बनवत आहे. तर हे बघा असं हे वरून मसाला फ्राय करून वगैरे टाकलेला आहे. आमची खेकड्याची भाजी तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं